सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 24 तासात तुम्हाला या रेमेडीचा, ह्या उपायाचा तुम्हाला नक्कीच अनुभव येणार आहे. हा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता, परंतु तुम्ही हा जो उपाय आहे, ही जी रेमेडी आहे, कशा पद्धतीने, किती श्रद्धेने, किती विश्वासाने करतात, ह्याच्यावर सर्व काही अवलंबून आहे. आता आपल्या घरातच आपल्याला काही चिल्लर अशा ठिकाणी ठेवायचे आहेत. म्हणजे चिल्लर म्हणजे आपण जे कॉईन वापरतो आपल्या घरात, जे चिल्लर 1 रुपयाचे, 5 रुपयाचे शिक्के आपण ज्याला म्हणतो, ते शिक्के तुम्हाला वापरायचे आहेत. हे शिक्के अशा ठिकाणी ठेवायचे आहेत ज्याने आपल्या मनातली कुठलीही इच्छा असू द्या किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीत जर का सक्सेस हवं असेल, मग ते सक्सेस कुठेही असू शकतं. तुमच्या एखाद्या व्यवसायात असू शकतो किंवा तुमच्या कुठल्याही ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता तिथे तुम्हाला जर का सक्सेस हवं असेल, यश हवं असेल, तर तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. परंतु तत्पूर्वी आपल्या व्हिडिओ खाली जो जॉईंटचा बटन आहे, तो बटन तुम्ही क्लिक करून तुम्ही आपल्या जॉईंट बटनवर क्लिक करून आपले फॅमिली मेंबर होऊ शकता. तुम्ही ज्या वेळेला फॅमिली मेंबर व्हाल त्यावेळेला तुमच्यासाठी तुमचे जे काही प्रश्न, ज्या काही तुमच्या अडचणी आहेत, त्या सोडवण्यासाठी तुम्हाला फक्त मेंबर्स लोकांसाठी मी खास असे व्हिडिओ तुमचे प्रश्न सोडवून देण्यासाठी काही व्हिडिओ घेऊन येईल, जे तुम्हालाच फक्त दिसतील, बाकी इतर व्ह्यूअर्सला दिसणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता. विषयाकडे वळूया. आता आपल्याला काय करायचं आहे, घराची जी ईस्ट बाजू आहे, ज्याला आपण पूर्व दिशा म्हणतो, ह्या पूर्व दिशेतच तुम्हाला एक काम करायचं आहे. एखाद्या काचेच्या बाउलमध्ये तुम्हाला कमीत कमी 10 तरी शिक्के घ्यायचे आहेत. जर तुम्ही 1चा शिक्का घेतला तर 1चाच घ्या, 5चे शिक्के घेतले तर 5चेच घ्या, 10चे घेतले तर 10चेच घ्या. म्हणजे कुठलेही एकाच प्रकारचे शिक्के, ज्याला कॉईन आपण म्हणतो, त्या एकाच प्रकारचे घ्या. त्यानंतर 10 कॉईन घेतल्याच्यानंतर, शिक्के घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्यात 5 तुम्हाला त्यात लवंग ठेवायचे आहेत. ज्या अख्ख्या फुलवाल्या अशा लवंग आहेत, त्या लवंग ठेवायच्या आहेत. काही कापुराच्या वड्या ठेवायच्या आहेत, ज्या भीमसेनी कापूर असतील ह्याची काळजी घ्या. आता हे सर्व एखाद्या वाटीमध्ये किंवा छोट्याशा डिशमध्ये घेतलं तरीही चालेल. ह्या वाटीला किंवा डिशला तुम्हाला आपल्या घराची जी पूर्वेची भिंत आहे, म्हणजे पूर्व साईड आहे, त्या पूर्व साईडला बघा, भिंत तिथे असो किंवा नसो, पण पूर्वेला, घराच्या पूर्वेला तुम्हाला ही जी तुम्ही वाटी तयार केलेली आहे किंवा डिश तयार केलेली आहे कॉईनची, ती तुम्हाला तिथे ठेवायची आहे. आता ठेवल्याच्या नंतर तुम्हाला रोज त्याच्यावर तुमची इच्छा जी काही आहे ती बोलायची आहे. ही इच्छा तुम्हाला होकारार्थी बोलायची आहे. जसं तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला नोकरी लागली आहे किंवा तुम्हाला बिझनेसमध्ये भरपूर यश मिळतो, अशा पद्धतीने तुमची इच्छा तुम्हाला त्याच्यावर बोलायची आहे. आता हे कधी करायचं आहे, तर शक्यतो गुरुवारी करा. आता तुम्हाला वेळ नसेल, त्याच्या आधी करायचं असेल तर ठीक आहे, परंतु गुरुवार ह्या दिवशी केला तर उत्तमच राहील. बाकी तुम्ही कुठल्याही अदर दिवशी करू शकता. आता खूप शुभ असा महिना आहे हा अधिक महिना. ह्या महिन्यातसुद्धा तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता. आता तुम्ही ज्या वेळेला ही तुमची इच्छेसाठी ही जी तुमची रेमेडी तुम्ही केलेली आहे, ही इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर ह्याच्यातल्या ज्या कापुराच्या वड्या आहेत आणि लवंग आहेत, ह्या तुम्हाला जिथे लक्ष्मीनारायणाचं मंदिर असेल तिथे नारायणांच्या पायावर, चरणांवर हे जे लवंग आहेत आणि भीमसेनी कापूर आहेत, हे अर्पण करायचे. आणि लाल कपड्यात जे शिक्के आपण घेतले, ज्याला आपण कॉईन म्हणतो, ते घेतलेले ते सुद्धा लाल कपड्यात बांधायचे आहेत आणि त्या मंदिरातच तुम्हाला ठेवायचे आहेत. भगवान विष्णूंच्या चरणावरच ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे. बघा, तुमची मोठ्यातली मोठी कोणतीही इच्छा असू द्या, कशात सक्सेस असू द्या, तुमची इच्छा असू द्या, ही इच्छा नक्कीच भगवान विष्णू पूर्ण करणार. आणि त्यातनं त्यात ह्या अधिक महिन्याला इतका महत्त्व आहे, जो कोणी महिना घेत नव्हता आणि तोच महिना भगवान विष्णूंनी घेतलेला आहे. त्यामुळे हा पूर्ण महिना तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता. तर आजचा जो उपाय आहे तो केल्याच्या नंतर तुम्हाला काय अनुभव आला, तुमची कुठली इच्छा पूर्ण झाली, मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.